नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण इंग्रजीचा दुसरा भाग या ठिकाणी शिकणार आहोत. इंग्रजीमध्ये बाराखडी कशी तयार करायची, कारण आपण सर्व महाराष्ट्रीयन मराठी भाषेत शिकणारी माणसं, तर इंग्रजी या अक्षरासाठी मराठीची कोणती अक्षरं कशी वापरली जातात, त्याचबरोबर स्वरांसाठी इंग्रजीतील कोणती अक्षरं घेतली जातात आणि व्यंजनासाठी इंग्रजीमध्ये कोणती अक्षरं घेतली जातात, यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आज मराठी स्वर व व्यंजने इंग्रजीतून शिकूयात. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा ही मराठी स्वर इंग्रजीतून अशा पद्धतीने लिहिली जातात. अ ला ए, आ ला डबल ए, ई ला आय, मोठ्या ई ला डबल ई, ऊ ला यू, मोठ्या ऊसाठी डबल ओ, आणि एसाठी ई, ऐसाठी ए आय, ओसाठी ओ, औसाठी ए यू, साठी ए एम, आहासाठी ए एच. तर हीच स्वरमाला व्यंजनामध्ये मिसळल्यानंतर त्यांचे स्वर कसे बदलतात हे आपण पाहूयात. बघा, क या अक्षरासाठी आपण के ए ही इंग्रजीची अक्षरे निवडावी लागतात. का तर क हे अक्षर पूर्ण होण्याकरिता क अधिक अ ही दोन अक्षरं एकत्रित आल्यानंतर क हे व्यंजन पूर्णतः तयार झालेले असते. म्हणून क साठी के आणि अ साठी ए असं हे पूर्ण स्वतंत्र अक्षर तयार होतं. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण क ला काना देतो, काना देणे म्हणजे त्या अक्षरामध्ये आ असणे, म्हणजे आसाठी आपण ए हे अक्षर वापरलेलं आहोत, कारण मुळात तिथं अ आहे, तर त्या असाठी ए आहे आणि कान्यासाठी सुद्धा ए आहे. म्हणून आ या अक्षराला डबल ए घेतलं तर का या अक्षरासाठी आपण इथे के ए घेतलं पाहिजे, कारण क साठी के आणि कान्यासाठी ए. त्याच पद्धतीनं आता क ला जर पहिली विलांटी द्यायची असेल तर पहिली विलांटीमध्ये ई हे स्वर मिश्रित असतं, म्हणून ई या स्वरासाठी आपण आय हे इंग्रजी अक्षर वापरत असतो. म्हणून पहिली विलांटी असेल तर त्यासाठी आपण आय निवडायचे. म्हणून की या अक्षरासाठी आपण के आय हे इंग्रजी अक्षर निवडले पाहिजे. दुसऱ्या विलांटीसाठी आपण मोठं ई, जे दीर्घ ई म्हणतो आपण त्याला, त्यासाठी डबल ही हे इंग्रजीचे अक्षरं असतात. म्हणून क साठी के आणि या दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई. डबल ई जर असेल तर तो दीर्घकीय झाला आणि आय जर असेल तर तो ह्रस्व असेल. तर त्यापुढे कू, पहिला उकार जर द्यायचा असेल तर पहिल्या उकाराला यू हे इंग्रजी अक्षर वापरले जाते. त्याचबरोबर दुसऱ्या उकारासाठी डबल ओ, म्हणून क ला दुसरा उकार द्यायचा असेल तर के डबल ओ, आणि क ला जर एक मात्रा द्यायचा असेल तर त्यासाठी ई हे अक्षर वापरलं जातं मात्रासाठी. तर क ला के आणि मात्रेला ई, म्हणून के ई बरोबर के. आणि कै जर घ्यायचं असेल तर ऐ या अक्षरासाठी आपण ए आय निवडतो, म्हणून क च्या डोक्यावर दोन मात्रे असतील तर केच्या समोर ए आय हे अक्षरं लिहावी लागतील. कोसाठी आपण अतिशय सोपं आहे, कोसाठी के ओ, कारण ओसाठी ओ हे इंग्रजी स्वर निवडलं जातं. औ जर क मध्ये मिश्रित असेल तर त्याला कौ असं म्हणतो. कौसाठी ए यू हे अक्षरं वापरावे लागतात. के ए यू बरोबर कौ, आणि कममध्ये ए एम असतं, किंवा कधीकधी ए एन ही अक्षरं वापरली जातात. त्यासाठी मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवेन, तेव्हा के एन आणि के एम कशी
अक्षरं निवडावी त्यावेळेला मी बोलेन, पण तोपर्यंत तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा KAM कम आणि कहा जर घ्यायचा असेल तर KAHA ही अक्षरं निवडावी लागतात. तर समजलं मित्रांनो, आजची ही बाराखडी कशी वाटली यावर सराव करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.